पावसाचं जोरदार आगमन। गेल्या 2 दिवसांपासून पडणारा हा पाऊस असाच लागून राहिल्यास उडीद आणि मुगाचं नुकसान। गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडतोय। अगदी जून महिन्यापासून सातत्याने पावसाने हजेरी लावली आहे, परंतु ऑगस्टमध्ये 15 दिवसांची पावसाने उघडीप दिली होती, त्यामुळे पिकांना पावसाची गरज होती। त्यातच गेल्या 2 दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, त्यामुळे शेती पिकांना मोठं जीवनदान मिळाले। मात्र गेल्या 2 दिवसांपासून पडणारा हा पाऊस असाच लागून राहिला तर उडीद आणि मुगाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तर एकीकडे धाराशिव जिल्ह्यातील काही प्रकल्प ओव्हरफ्लो व्हायला देखील सुरुवात झाली आहे। सध्या दररोजच पाऊस पडत आहे। हा पाऊस सोयाबीन आणि ऊस पिकासाठी जरी लाभदायक असला तरी काढणीला आलेले उडीद असेल, मूग असेल, धणे असतील, या पिकासाठी तो निश्चितच हानिकारक ठरत आहे। आमच्या परिसरामध्ये असलेली वांद्रा नदी ही नदी सध्या तुडुंब अशी भरून चाललेली आहे। या पाण्याचा प्रवाह शेताच्या मध्ये सुद्धा जाऊन पिकाचं नुकसान होत आहे। हा पाऊस सध्या तरी थांबणं शेतकऱ्याच्या दृष्टीने तरी गरजेचं आहे, परंतु परिसरातील मोठमोठे जे तलाव असतील ते तलाव अजूनही अद्यापही भरलेले नाहीत, ते सुद्धा तलाव भरणे सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे दोन्हीही बाजूनी मोठा पाऊस आला तरी काही पिकांचं नुकसान होतं, परंतु पाण्यासाठी हा पाऊस पडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। यावर्षी अगदी सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने शेती पिकं चांगली आहेत। त्यातच यावर्षी धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा झालाय। त्याचसोबत तूर, कांदा आदी पिकांना पावसाचा मोठा फायदा होणार आहे, परंतु मूग आणि उडदाला याचं नुकसान होण्याची शक्यता आहे।